2020 मध्ये संपूर्ण जग एक प्रकारे कोरोनाच्या विळख्यात अडकलेलं होतं आणि या कोरोनाच्या विळख्यात असताना त्याच्याबद्दलचे अनेक नियम असायचे. मास्क घालावा लागायचा, लॉकडाऊन असायचं, कधी दुकानं उघडी असायची, कधी कोणती ऑफिस उघडी असायची तर कोणती ऑफिस बंद असायची. याच्याबद्दलचे नियम असायचे. याबद्दलचे अनेक नियम असतानाच्या काळामधली तमिळनाडूच्या मदुराई जवळच्या संताकुलम गावामधली एक केस आहे. या केसचा निकाल मागच्या महिन्यात लागला आणि त्याचा निकाल कोर्टानं काल दिलाय. आता यामध्ये कोर्टानं 9 पोलिसांना फाशीची शिक्षा दिलेली आहे. म्हणजे तुम्ही जर नीट ऐकलं तर इथं पोलिसांना फाशीची शिक्षा दिलेली आहे आणि तेही 9 पोलिसांना. असा काय गुन्हा या पोलिसांनी केलेला होता आणि नेमकी ही तमिळनाडूमधली अतिशय थक्क करायला लावणारी आणि कायद्याचा किती वाईट पद्धतीने वापर केला जाऊ शकतो हे सिद्ध करणारी एक केस आहे. या केसबद्दल जाणून घेऊया या आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी जोश कट्टावर. 19 जून 2020 ची गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की मार्च मध्ये कोरोना आलेला होता आणि त्यानंतरच्या पुढच्या 3 महिन्यातली ही गोष्ट. 19 जूनला काय झालं तर तमिळनाडूमध्ये मदुराई जवळच संताकुलम नावाचं गाव आहे. या गावामध्ये एक टिंबर शॉप म्हणजे एक वखार होती. या वखारीचा जो मालक होता पी जयराज त्याच्या वखारीमध्ये होता. त्यावेळेला पोलीस त्याच्या वखारीमध्ये गेले आणि त्यांनी त्याला दुकान बंद करायला लावले. यावेळी पोलिसांनी असं सांगितले की त्याने दुकान ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ चालू ठेवलं होतं. त्याच्याबद्दल पोलिसांनी त्याला कैद केलं. पोलीस त्याला अरेस्ट करून घेऊन गेले आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या जयराजला, ज्या 58 वर्षाचा हा माणूस होता, याला पोलिसांनी बेदम मारहाण केली. त्याला मारहाण का केली हे विचारायला जयराजचा मुलगा 31 वर्षाचा बेनिक्स नादार हा पोलीस स्टेशन मध्ये गेला आणि तिथं जाऊन तो पोलिसांना हे विचारायला लागला की माझ्या वडिलांना का तुम्ही अटक केली आहे आणि त्यांना मारहाण का करताय. यावर पोलिसांनी बेनिक्सला देखील अटक केली आणि त्याला आणि त्याच्या वडिलांना दोघांना देखील पोलीस स्टेशन मध्ये कैद करून मारहाण करायला सुरुवात केली. दोघांच्यावर देखील खोटे चार्जेस, खोटे गुन्हे दाखल केले गेले. कोविडच्या काळात जे वेगवेगळे अनेक नियमांचा त्यांनी भंग केलाय अशा पद्धतीचे कलम त्यांच्यावर लावली गेली आणि एक प्रकारे 19 तारखेला रात्री त्यांना खूप मारहाण झाली. त्यांची फॅमिली, त्यांच्या घरातले इतर सदस्य देखील पोलीस स्टेशन मध्ये पोहोचले. तिथं या लोकांना त्यांना भेटू दिलं नाही. त्या लोकांना हे कळत होतं की आतल्या बाजूला आपल्या घरच्या 2 सदस्यांना मारहाण करत आहेत, पण तरीही बाहेरचे लोक काहीही करू शकत नव्हते. यावेळी तिथे असणारे पोलीस इन्स्पेक्टर एस श्रीधर आणि रघु गणेश या दोघांनी त्यांच्या बरोबर असलेल्या 8 जणांनी मिळून एकूण 10 जणांनी मिळून अतिशय घृणास्पद अशा प्रकारची मारहाण केली. हे दोघं अतिशय गंभीर जखमी झाले. या दोघांना केलेली मारहाण इतक्या वाईट पद्धतीची होती की त्यांचा जो रक्तप्रवाह होता तो थांबत नव्हता. त्यांच्या शरीरात 17 आणि 13 अशा दोघांना वेगवेगळ्या जखमा झालेल्या होत्या. त्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तप्रवाह होत होता आणि यामध्ये त्यांचे कपडे जवळजवळ 6 वेळा बदलण्यात आले. त्यांच्या घरच्यांना मुद्दाम काळ्या रंगाच्या लुंग्या आणायला सांगितल्या जेणेकरून त्या रंगामधून रक्त दिसणार नाही आणि अशा पद्धतीने मारहाण करून त्यांना पोलीस स्टेशन मधून मॅजिस्ट्रेटच्या समोर उभं करण्यासाठी घेऊन गेले. म्हणजे कोर्टात उभं करावं लागतं. 24 तासांच्या आत तिथे उभं करण्यासाठी गेलेल्या असताना त्यांना लांबूनच दाखवलं गेलं आणि लांबूनच कोर्टाच्या न्यायाधीशांनी सांगितले की याला पोलीस कस्टडी देऊन टाका. म्हणजे पोलिसांनी कस्टडीची मागणी अजून देखील केलेली आणि पोलिसांचं म्हणणं असं होतं की पोलिसांशी कसं वागायचं, पोलिसांच्या समोर कसं लायकीत राहायचं हे तुला शिकवतो, असं म्हणूनच पोलीस त्यांना घेऊन गेलेले होते. आणि तिथे जाऊन मॅजिस्ट्रेटनं देखील पोलिसांना जे हवं होतं ते लांबूनच दोघांना बघितलं आणि सांगितलं यांना पोलीस कस्टडी देऊन टाका. खरं तर त्या दोघांच्यात उभं राहण्याची देखील शक्ती नव्हती, पण तरी मॅजिस्ट्रेटनं त्यावेळेला त्यांना परमिशन दिली आणि त्या दोघांना परत पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. 20 तारखेला म्हणजे 20 जून 2020 ला या दोघांना रात्रभर मारहाण करण्यात आली. हे सगळे पोलीस एका मागोमाग यायचे आणि त्यांना मारहाण करायचे, त्यांना अक्कल शिकवायचा प्रयत्न करायचे. म्हणजे पोलिसांना असं वाटत होतं की पोलिसांच्या बरोबर जे नीट वागत नाहीत त्यांचं असंच केलं पाहिजे. जेव्हा या दोघांना भरपूर मारहाण झाली तेव्हा लक्षात आलं की हे दोघंही मरणासन्न अवस्थेला पोहोचलेले आहेत. त्यामुळे मग पोलिसांना त्यांना हॉस्पिटलाइज करावं लागलं. दोघांना ऍडमिट करण्यासाठी ते घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये. तिथे गेल्यानंतर बेनिक्स जो 31 वर्षाचा होता त्याला खूप मारहाण झालेली होती आणि त्याचं 22 जून 2020 ला निधन झालं. तो हॉस्पिटलमध्ये मेल्यानंतर या पोलीस स्टेशननं मग त्यांच्या घरच्यांना कळवलं. घरच्या लोकांनी तिथे येऊन दंगा केला. याच्यानंतर लगेचच त्याच रात्री म्हणजे दुसऱ्या दिवशी पहाटे 23 तारखेला त्यांचे वडील पी जयराज यांचं देखील हॉस्पिटलमध्ये पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेल्या जखमांच्यामुळे निधन झालं. हे प्रकरण इतकं पेटलं की घरच्यांनी
त्यांच्या डेड बॉडीज घ्यायला नकार दिला. त्यानंतर संपूर्ण तमिळनाडूमध्ये मोठं आंदोलन झालं. यामुळे मग अक्षरशः तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना देखील यामध्ये उतरावं लागलं आणि याचं उत्तर द्यावं लागलं. पण हे सगळं एका बाजूला, दुसऱ्या बाजूला पोलीस स्टेशनमध्ये हे 10 पोलिसांच्या रूपातले जे गुंड होते ते दुसरीकडे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत होते. सीसीटीव्ही नष्ट करत होते. जेव्हा पोलिसांनी तपास चालू केला त्यावेळेला लक्षात आलं की सीसीटीव्ही मिसिंग आहे. तेव्हा कोर्टानं स्वतःहून हे प्रकरण सुओट आपल्याकडे घेतलं आणि मदुराईचं जे सर्किट बेंच आहे त्यांनी सांगितलं की ह्या प्रकरणाची तपासणी आता सीबीआय केली पाहिजे. म्हणूनच 28 तारखेला जून महिन्याच्या त्याच वर्षी हे प्रकरण सीबीआयकडे दिलं गेलं आणि सीबीआयनं पुढच्या 3 महिन्यात या प्रकरणाचा तपास केला आणि सीबीआयच्या लक्षात आलं की कोणत्या पद्धतीने किती ब्रुटली या 2 पितापुत्रांना या पोलिसांनी मारलेलं होतं. सीबीआयकडे हे प्रकरण आल्यानंतर सीबीआयने भले सीसीटीव्ही मिटवले गेले असतील किंवा छोटे मोठे पुरावे पोलिसांनी नष्ट केले असतील, तरी सीबीआय तिथे आल्यानंतर सीबीआयला जे काही सॅम्पल मिळायचे होते ते त्या टॉयलेटमध्ये मिळाले व पोलिसांच्या काट्यांवरती सुद्धा मिळाले. याशिवाय पोलीस स्टेशनमध्ये इतर अनेक ठिकाणी त्यांच्या कपड्याचे डाग, त्यांच्या रक्ताचे थेंब वगैरे पडलेले होते. या सगळ्या गोष्टी पोलिसांच्या लक्षात आल्या आणि त्याचे DNA सॅम्पल पोलिसांनी टेस्ट करून घेतले, म्हणजे सीबीआयने टेस्ट करून घेतले आणि त्यानंतर सीबीआयच्या देखील लक्षात आलं की पोलिसांनीच अतिशय वाईट पद्धतीने या दोघांना मारहाण केलेली आहे आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालाय. त्यांना कोणताही आजार नव्हता किंवा काहीही झालेलं नव्हतं. त्यामुळे पोलिसांची मस्ती सोडून याच्या मागे दुसरं काहीही कारण नव्हतं. म्हणून अखेर सीबीआयनं सप्टेंबर 2020 मध्ये चार्जशीट फाईल केली आणि त्यामध्ये सांगितलं की 10च्या 10 पोलीस याला जबाबदार आहेत. आता या 10 जणांच्या पैकी 9 जणांना 23 मार्चला मदुराईच्या डिस्ट्रिक्ट कोर्टानं तिथले जज आहेत जी मथुकुमारम यांनी या 9 जणांना फाशीची शिक्षा दिलेली आहे. आता या फाशीची शिक्षामध्ये 9 जणांचं कारण असायचं म्हणजे 10वा व्यक्ती कोविडमध्ये ऑगस्ट 2020 मध्येच मेला. तो मेलेला असल्यामुळे त्याचं नाव याच्यामध्ये नाही, अन्यथा उरलेल्या सर्वच्या सर्व जणांना यामध्ये फाशीची शिक्षा सुनावली गेली. आणखी काही पुरावे आले ते म्हणजे रेवती नावाची एक कॉन्स्टेबल होती, त्या पोलीस स्टेशनमध्ये होती, जिला अनेक वेळा धमकी देण्याचा प्रयत्न या पोलिसांनी केला होता. पण प्रत्यक्षात पोलिसांनी देखील तिला प्रोटेक्शन दिलेलं होतं. त्यामुळे ती शेवटपर्यंत कायम राहिली आणि तिनं या पोलिसांनी कशा पद्धतीने मारहाण केली हे सगळं सांगितलं. या सगळ्याचा परिणाम म्हणून कोर्टानं त्या 9 जणांना शिक्षा दिली. यांच्यावरती जे गुन्हे लावले गेले त्यामध्ये खून, जबरदस्तीने एखाद्याला कैद करणं, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणं, खोटं पुरावे बनवणं, दबाव टाकणं, कट रचून काही लोकांचा गेम करायचा प्रयत्न करणं, अशा पद्धतीचे अनेक गुन्हे त्यांच्यावरती लावले गेले. आणि यामध्ये एस श्रीधर नावाचा जो इन्स्पेक्टर होता त्याला रघु गणेश नावाचा सब इन्स्पेक्टर याच्याशिवाय इतर 7 जण अशा 9 जणांना फाशीची शिक्षा कायम केली गेली. कोर्टाने इथे एक गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे जेव्हा तुमच्याकडे पॉवर असते त्यावेळी तुमच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी देखील असायला पाहिजे. म्हणजे पॉवर कम्स विथ रिस्पॉन्सिबिलिटी हे जे जुनं अतिशय महत्वाचं वाक्य आहे हेच कोर्टानं इथे सांगितलंय. तुम्ही पोलीस आहात याचा अर्थ तुम्ही कोणत्याही पद्धतीने कायदा हातात घेऊन आपल्या पद्धतीने ते चालवू शकत नाही. हा निकाल हा भारताच्या इतिहासातला एक अत्यंत महत्वाचा आहे. पोलीस स्टेशनमध्ये ज्या पद्धतीने लोकांना मारहाण केली जाते, खोटे गुन्हे लावले जातात, याबद्दलचा एक महत्वाचा निकाल आहे आणि येत्या भविष्यकाळात अशा अनेक घटना टाळू शकतो असा हा महत्वाचा निकाल आहे. अर्थात या निकालाला हे जे आरोपी आहेत हे चॅलेंज करू शकतात, हायकोर्टात जाऊ शकतात, सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात. पण ज्या पद्धतीचे पुरावे या संपूर्ण प्रकरणात मिळालेले आहेत हे पाहता हा निकाल सुप्रीम कोर्टापर्यंत कायम राहील असं वाटतं आणि राहिलाच पाहिजे असं देखील आपलं म्हणणं आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तमिळनाडूमधल्या या 9 पोलिसांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या आवडत्या लाडक्या मराठी जोश कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.